श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. महाराष्ट्रात देवदिवाळी कधी आहे तर मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदे देवदीपावली किंवा देवदिवाळी हा सण येतो. त्यानुसार 21 नोव्हेंबर 2025 रोजी यंदाचा मार्गशीर्ष मास सुरू होत आहे. या मासाचा पहिला दिवस प्रतिपदेचा, तोच देवदिवाळी म्हणून साजरा केला जाईल. देवदिवाळी 21 नोव्हेंबर 2025 रोजी म्हणजेच शुक्रवारी साजरी होणार आहे. देवदिवाळीच्या दिवशी भगवान शिव, भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. या दिवशी घरात दिवे लावणे, दीपदान करणे आणि शक्य असल्यास गंगास्नान करणे शुभ मानले जाते. आता आपण देवदिवाळीची पूजा कशी करावी ते जाणून घेऊयात. देव कोणकोणते? तर आपल्याकडे 33 कोटी देव अशी संकल्पना आहे. यात कोटी हा शब्द मराठीत नसून संस्कृतातील आहे. संस्कृत भाषेत कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे. ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी 33 देवांना कार्यभार सोपवला. त्यांच्यात 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 इंद्र आणि 1 प्रजापती असे 5 स्तर आहेत. प्रत्येकाचे कार्य म्हणजे खाते भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगवेगळे प्रकार सोपवण्यात आले. असे एकूण 33 प्रकार झाले. त्याला 33 कोटी देव संबोधण्यात आले. अशा सर्व देवांचे स्मरण म्हणजेच देवदिवाळी होय. अशी साजरी करतात देवदिवाळी. देवदीपावलीचे वेळी देवाऱ्यात तेल तुपाचे दिवे लावून ठेवावेत. देवाऱ्यातील देवांना पंचामृताचा अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्याने स्नान घालावे. या दिवशी घरातील कुलदेवता व इष्टदेवता यांच्याखेरीज स्नानदेवता, वास्तुदेवता, ग्रामदेवता आणि गावातील अन्य देवता उदाहरणार्थ महापुरुष, वेतोबा, उपदेवता यांना त्यांच्या मानाचा भाग अर्थात नैवेद्य दाखवला जातो. या सर्व देवदेवतांची वर्षातून आपल्याकडून एखादे दिवशी पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण होणे आवश्यक असते. म्हणून कोकण प्रांतीय लोक देवदिवाळीस देवांचे नैवेद्य म्हणतात. देवदिवाळी विशेष नैवेद्याचे पदार्थ जाणून घेऊ. सद्यस्थितीत घरात विविध तळणीचे जिन्नस करून त्यांच्या सेवनाने हा विधी साजरा केला जातो. देवदीपावली आपल्या आपल्या प्रथेनुसार नेहमीच्या पदार्थाखेरीज ताटात पुरणाचे कडबू, भरड्याचे वडे, सांज्याचे घारगे, अळणी वडे, घावन घाटले यातील पदार्थ नैवेद्यास ठेवतात. त्यापैकी एक नैवेद्य घरात घेतला जातो व एक नैवेद्य बाहेर कामकरी लोकांना दिला जातो. देवदीपावलीच्या निमित्ताने घरातील, गावातील व घराण्यात पूर्वापार चालत आलेल्या सर्व देवतांचा उल्लेख करून त्यांचा आदर सत्कार देवदीपावलीला केला जातो. म्हणून अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी साजरी केली जाते. त्यानिमित्ताने सर्व देवदेवतांचे स्मरण हा देवदिवाळी सणाचा हेतू असतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.